नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये फणसीच्या बिया घालून अतिशय पौष्टिक व झटपट तयार होणारी अशी चविष्ट रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता फणसीच्या बिया घेतल्या, 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या. गॅसवर कढई ठेवली. कढईत 3-4 ग्लास पाणी घातले. पाणी गरम झाल्यानंतर त्यात धुवून घेतलेल्या बिया घालून घेतल्या व झाकण ठेवून 25 ते 30 मिनिट चांगल्या शिजू दिल्या. 25 ते 30 मिनिट शिजल्यानंतर बिया चेक करून बघितल्या. बिया जर हाताने दाबल्या जात असतील तर आपल्या बिया शिजल्या आहेत असे समजावे. बिया हाताने दाबल्या जात आहेत. बिया आता बाजूला काढून घेतल्या. सर्व बिया बाजूला काढून झाल्यानंतर बिया थंड होऊ देऊया व त्यावर असलेले साल काढून घेऊया. बीला वरून असलेले कडक आवरण म्हणजे त्याचे साल काढून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व बियांचे साल काढून घेतले व बियांना मध्ये कट करून चांगले त्याचे तुकडे करून घेतले. असे तुकडे करून घेतल्याने आपण तयार केलेला मसाला हा शिजताना आतपर्यंत मुरला जातो व चवीला हे अप्रतिम अशी भाजी तयार होते. सर्व बियांची साल काढून घेतले. आता बिया बाजूला ठेवूया. पुढील तयारी करूया. ही भाजी मी काळ्या मसाल्यात बनवणार आहे. त्याकरिता लागणारे वाटण बनवून घेऊया. त्याकरिता 1 कांदा, लसूण, खोबरं, टॅमॅटो, अद्रक, त्याचप्रमाणे भरपूर सारी कोथिंबीर घेतली. कांदा, लसूण, खोबरं व टॅमॅटो भाजून घेतलेले. मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटो, खोबरं, कांदा, लसूण, अद्रक घालून त्याचप्रमाणे भरपूर सारी कोथिंबीर घालून त्याचे पातळसे वाटण तयार करून घेतले. वाटण तयार करून झाल्यानंतर व बिया बाजूला ठेवूया. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 पळी तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यात भरपूर सारा कढीपत्ता, जिरे, मोहरी घालून चांगले तडतडू दिले. नंतर त्यात तयार केलेले वाटण घालून तेही चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. वाटणाला चांगले तेल सुटल्यानंतर त्यात लाल तिखट, काळा मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला व हळद, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घेतले व चांगले तेल सुटेपर्यंत पुन्हा फ्राय करून घेतले. नंतर त्यात कट केलेल्या फणसाच्या बिया घालून तेही चांगल्या तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्या. ही भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल पण एकदा नक्की ट्राय करा व मी सांगते म्हणून याच पद्धतीने बनवून खा. भाजीला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घातले. कोणत्याही भाजीत जर गरम पाणी वापरले तर चवीला अतिशय सुंदर व चविष्ट अशी भाजी तयार होते. पाणी घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवले व 2 मिनिट वाफ काढून घेतली. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अप्रतिम अशी भाजी बनते. आतापर्यंत तुम्ही फणसाच्या गराचीच भाजी खाल्ली असेल पण फणसाच्या बियाची भाजी खाल्ली नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की शेवटपर्यंत बघावं. एकदा ट्राय करा. एकदा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चविष्ट भाजी बनते. बघा, आपली भाजीला चांगले तेल सुटले आहे. आता त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून पुन्हा 2 मिनिट वाफ काढून घेऊया. कोणत्याही भाजीत जर भरपूर सारी कोथिंबीर घातली चवीला अप्रतिम व टेस्टी अशी भाजी तयार होते. भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली. त्यावर 2 मिनिट झाकण ठेवले. वाफ काढून घेतली. 2 मिनिटांनंतर आपली भाजी बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अप्रतिम अशी भाजी तयार. खरं सांगते मैत्रिणींनो, अजूनपर्यंत तुम्ही जर फणसाच्या बियाची भाजी कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. चवीला अतिशय सुंदर, पौष्टिक व अतिशय हेल्दी अशी भाजी तयार होते. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चविष्ट भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल
तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.